शिक्षणाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझं नमन. आणि आजचा हा छानसा सोहळा ज्यांनी आयोजित केला असे केंद्रीय स्कूलचे सन्माननीय डॉक्टर कल्याणकर सर, व्यासपीठाला उपस्थित असलेले सन्माननीय शिक्षिकागण, भगिनी आणि थोरवकर मंडपात बसलेल्या माझ्या लाडक्या मुलांना, एक 5 मिनिटं मी तुमचा वेळ घेणार आहे. तुम्ही बोलले नाही बोलले आपले माझ्या बोलण्याकडे लक्षही नाही दिलं, मी माझे 5 मिनिटं घेतल्याशिवाय काही सोडणार नाही. आणि माझा जो आजचा जो विषय आहे हा तुमच्यासाठी आहे, म्हणून मला 5 मिनिटं घ्यायचे. जे 10वीचे मुलं गुणवंत आहेत तिथे या ठिकाणी 10वीकडे उजवीकडे बसले, त्यांचं प्रथमतः माझ्याकडून विशेष अभिनंदन की त्यांनी एक कळंदूर सारख्या शहरात असून चांगलं उज्ज्वल गुणामध्ये येऊन चांगलं भविष्य घडवण्याच्या पाठीमागे जो अभ्यास केला त्यांचं विशेष कौतुक, विशेष अभिनंदन. आज आता मी या ठिकाणी का आलो हे सांगतो. संस्कार सुदर्शन 5 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करतो. मी या ठिकाणी कशासाठी आलो? मी मूळचा इथलाच आहे, माझं जन्मगाव इथलंच आहे, पण सध्या मी हिंगोलीला स्थायिक झालेलो आहे. डॉक्टर साहेब आमचं मैत्री खूप दिवसाची आहे, आम्ही एकमेकाला खूप दिवसात ओळखतो. मीडियाला सध्या एक विषय चालू आहे. गुगलला जर तुम्ही संस्कार सोवित्करचं नाव टाकलं किंवा लोकमत, सकाळ, देशोन्नती सगळ्या मीडियाला एक बातमी आहे. विषय असा आहे की प्रत्येक आई वडिलाचं मुलाचं एकच सध्या स्वप्न आहे. एक तर आई वडिलाला वाटते की मुलांनी डॉक्टर व्हावं, नाही तर इंजिनियर व्हावं. 2 पैकी आई वडिलांना मला वाटते सध्या नवीन काही माहीत असावं असं मला वाटत नाही. डॉक्टर इंजिनियर आपल्याला फक्त माहीत झाले. आधी माझ्या मुलाचं कौतुक या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर 2 मिनिटं तुमच्याशी बोलतो. इंजिनियर होण्यासाठी सगळ्या आशिया खंडामध्ये सगळ्यात टॉपची एक्झाम म्हणजे अवघडातली अवघड एक्झाम जी कोणी घेत असेल तर तो चायना घेतो. चीन आशिया खंडात सांगतोय, देशाचं नाही. आशिया खंडातली सगळ्यात टॉपची एक्झाम चीन घेतो आणि नंबर 2 ची एक्झाम आपला इंडिया घेतो आणि त्याला म्हणतात जेईई मेन्स आणि ऍडव्हान्स. जेईई मेन्स ऍडव्हान्स दिल्यानंतर IITचं छानसं कॉलेज मिळतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम ब्रँच भेटते आणि त्या ब्रँच मधून निघाल्यानंतर त्याचं जे भविष्य आहे ते एकदम उज्ज्वल होऊन जातं. 2024 मध्ये जी जेईई मेन्स एक्झाम दिली आणि ऍडव्हान्स दिली त्याच्यामधलं रेकॉर्ड ब्रेक मुलांनी दिली. 14,75,000 मुलांनी यावेळेस जेईई मेन्स दिली. बघा, 14,75,000 कुठले मुलं असतील? जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी, तिकडे राजस्थान, गुजरात पासून 7 सिस्टर्स, आसाम, गुवाहाटी, सगळे ऑल इंडियातले मुलांनी. 14,75,000 मुलांनी दिल्यानंतर जो विषय समजायला अवघड वाटतो, शिकवायला थोडंसं कन्फ्युज होतो, असा फिजिक्स विषयामध्ये माझ्या मुलांनी ऑल इंडिया रँक 1 देशामध्ये पहिला येण्याचा मान, 100 पैकी 100 गुण मिळवण्याचा मान मिळवला. तो या ठिकाणी बसलेला आहे बघा, संस्कार सुरेश. मी माझ्या मुलाचं कौतुक सांगण्यात पाठीमागची भूमिका पुन्हा सांगतो. म्हणजे सामान्य कळंदुरी हिंगोलीतला व्यक्ती मुलगा साध्या कोचिंग क्लासेस मधून म्हणजे 1ली ते 10वी त्याची क्लास झाली पोरगाव इंग्लिश स्कूल मध्ये. शाळा कुठलीही असो, शाळेचा काही रोल नसतो याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं असते आपली भूमिका. हिंगोली सारख्या विद्यार्थीचा देशात पहिला येऊ शकतो तर केंब्रिजच्या मुलांनी पुढे जाते. रेकॉर्ड करू शकते का? आपण तर रेकॉर्ड करू शकतो का? यस.
आणि जेई ऍडव्हान्स मध्ये ऑल इंडिया रँक 142 आहे कॅटेगरी मध्ये आणि 948 आहे ओपन मध्ये. ही माझ्या मुलाची भूमिका सांगितली, त्याच्यामुळे हा सन्मान सोहळा घेत आहे मी. मला 10वा दिवस आहे, मी त्याच्यामध्येच आहे, मी माझी पत्नी आणि मुलगा. एक छानसं गणित सांगतो बघा, एक 2 मिनिटात आता गणित सांगतो तिकडून बघा. आलोय आम्ही म्हणून विषय गणित कोणाकोणाला आवडतो? विषय गणित कोणाला आवडतो? ज्याला गणित विषय आवडतो आणि ज्याला माझं गणित जमलं त्याचं यश एकदम पाहिजे आहे, तळपायाचे. एक छानसं गणित सांगतो बघा. आज संस्कार इथं बसला आहे का माझा मुलगा, त्याचं वय कंप्लीट 18 वर्ष 30 दिवस आहे. किती वर्ष? 18 वर्ष. आजच्या कंडिशनला देशामध्ये त्याने यश मिळवलं. देशातले टॉपचे IIT 23 कॉलेज, त्याच्यातले 5 कॉलेज जे सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे मुंबई, दिल्ली, कानपूर, चेन्नई, खडगपूर, रुड़की, गुवाहाटी आणि हैदराबाद, हे बाकीचे 23 कॉलेज आहेत. या टॉपच्या कॉलेजमध्ये ज्या ब्रँचेस असतात, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिलच्या काही असतील त्या टॉपच्या ब्रँचेस मध्ये त्याला यश मिळालाच. आणि याचं भविष्य पाहायचं काम नाही, त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. बघा 18 वर्ष वय आहे त्याचं. तुम्ही आता कमीत कमी सगळे 5वीचे मुलं आहात, 5वी किंवा 6वी, 4थी नाही. 5वी 6वी 7वीच्या पुढे झाली. आता तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास आपलं वय 14. ठीक आहे, 14च्या जवळपास आपण सगळे. म्हणजे आपल्याला चांगल्या IIT कॉलेजला किंवा एम्सच्या चांगल्या मेडिकल कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला अभ्यास फक्त इथून किती, जे 10वीला येतं त्यांच्यासाठी 2 वर्ष, जे 9वीला आहे त्यांच्यासाठी 3, जे अगदी छोटे आहेत त्यांना 4. किती वर्ष अभ्यास आहे आपला? पुन्हा एकदा तो मेडिकल इंजिनियरला लागला, त्याला कमी जास्त गुण मिळाले, तो शेवटी डॉक्टर आणि तो शेवटी इंजिनियर. म्हणजे आपल्याला अभ्यास किती दिवस आहे फक्त? आता पुढे अभ्यास नाही काहीच. पुढे तर फॅकल्टीचा डॉक्टर इंजिनियरचा अभ्यास आहे, तो आपल्याला करावंच लागेल. पण त्या पदाला जाण्यासाठी आपल्याकडे अभ्यास आहे 2-3 वर्ष. आता 362 दिवस एका सालाचे आपण पकडले, हे आमचे गुणवंत विद्यार्थी सुद्धा ऐकायले 10वी एका वर्षामध्ये 362 दिवस, म्हणजे काय 365 दिवस आपल्याला पुस्तक घेऊन बसायचं का? नाही ना. आपण 7-8 घंटे झोप घेणार, 5-6 घंटे शाळेला जाणार, 1 तास खेळणार, 1-1.5 तास आपल्या सगळ्याच्या विधीसाठी जेवण्यासाठी जाणार आणि 1 तास तर आपण तारण मिळता का उलटा चष्मा पाहणार. आपण सगळ्यांना आपल्या मुलांनी तर सगळ्यांनी सोड पाहिलेले तर 10,000 30 मिनिटाला आपण सोडतच नाही. म्हणजे मला सांगा 24 तासामध्ये शाळेचा वेळ, कोचिंगचा वेळ, आपला विधी, खेळायचा साठी वेळ, हा सगळा वेळ सोडला तर आपल्याकडे अभ्यासासाठी येतं फक्त 5 तास. किती तास येतं? 5 तास. फक्त आपल्याला 5 तास असा वेळ द्यायचा, इतक्या जोमानं वागायचं की यश आपल्या कुणाला पाहिजे. पुन्हा एक विषय सांगतो बघा, ज्या वेळेस आपल्याला यश मिळते की नाही, चांगला आपण उच्च पदाला जातो, त्यावेळेस आता आपण आजूबाजूला एक आणखी अभिमानाची गोष्ट सांगतो. पहिल्या दिवशी निकाल लागल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर साहेब पापळकर साहेब यांनी संस्कारला कॅबिन मध्ये बोलून 22 मिनिटं एसी मध्ये त्याला दिले. जिल्ह्याचे सुपर क्लास 1 असो, क्लास 2 असो का कुणी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असो, ते आपल्या ते इतकं कौतुक करतात. आपल्याला जर त्या पदाला जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यास, चिकाटी, जिद्द आणि सगळ्यात महत्वाचा एक शब्द सांगतो का, त्याला म्हणतात सातत्य. सातत्य म्हणजे काय? आज अभ्यास केला, उद्या सुट्टी आली, कालीची सुट्टी गेली, त्याच्या आधी संडे गेला, आपल्या इथे लग्न सोहळा आहे, आपल्याला खेळायला जायचंय कुठं. आता आजकाल सोशल मीडिया खूप झाला, युट्यूब आहे, टेलिग्राम आहे, खूप काही आहे. या सगळ्यातून आपल्याला आपलं मत काढायचं आहे. आपल्याला चांगल्या उच्च पदाला जायचं असेल तर अभ्यास किती दिवस आहे? फक्त 2-3 वर्षच. 365 2-3 वर्ष. पुन्हा काय? पुन्हा एकदम मस्त आलिशान जिंदगी आहे, सगळं भविष्य. आणि आजकाल बघा, पैसा कमवायचा असेल तर चांगल्या पदाला जाणं आवश्यक आहे. आणि पैसा जर पाहिजे असेल, चांगल्या पदाला जायचं असेल तर उच्च कोटीचं शिक्षण पाहिजे. आज आपण खूप काही ऐकतो, ठीक आहे, विदेशात जायचं असेल,
किंवा चांगलं पद मिळवायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. आणि शिक्षणासाठी हे जे आपलं बालपण आहे तिथं बालपण आपल्याला सोडायचं नाहीये. असं खेळत मस्त मौजचे साथ आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे विदाउट डिप्रेशन, कोणताही ताण न घेता. आजकाल खूप आले, खूप विषय ऐकतोय आपण. काय झालं मला टेन्शन आलं, काय झालं मला टेन्शन आलं. आज तुम्हाला कशाला टेन्शन? सगळं वाटते आई वडिलांना असतं. मुलांचे चांगलं सेटलमेंट होतोय आई वडिलांचं टेन्शन जात नाही. तुम्हाला कशाचं टेन्शन? तुम्हाला फक्त एकच टेन्शन आहे ते म्हणजे कशाचं? अभ्यासाचं. अभ्यासाशिवाय तर कोणती गोष्ट आयुष्यामध्ये शक्य नाही. एक छानसं गणित सांगितलं मी, ठीक आहे. अभ्यासाचं 2-3 वर्षच आपल्याला अभ्यास आहे. त्याच्यानंतर खूप खूप आनंदाचे दिवस आहेत आपल्यासाठी. त्याच्यासाठी इथून जेवढे आपले दिवस आहेत ते सगळे अभ्यासासाठी, नियोजनासाठी. आणि सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10-10:30 वाजता जो काही तुमचा वेळ असेल त्याचे एक छानसं नियोजन बनवा, टाइम टेबल बनवा आणि त्या टाइम टेबलला फॉलो करा. आणि टेबलचं नाव आपल्या हिंगोली जिल्ह्यातच नाही तर पुढे जाऊन पोहोचलं पाहिजे ऑल इंडिया. देशाच्या उच्च पातळीला आपलं नाव आपलं गेलं पाहिजे. आपल्या करंजूरचं आई वडिलांचं सगळ्यांचं नाव गेलं पाहिजे. त्याच्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि हे जे पुढची मुलं बसलेले आहेत की नाही त्यांचं एक विशेष अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यासाठी गुड लक. धन्यवाद.